फक्त महाराज दोघे हात असे ठेवून सने तिच्याकडे बघत होते की माझी लेक माझ्याकडे काहीतरी मागते. महाराज तिच्याकडे बघत असताना तिला आनंद होत होता, माझा बाप मला काहीतरी देतोय. कारण कोणत्या लेकीला जर बापाने दिलं आणि तिला जर सासरी जायचं राहिलं तर ती बापाकडे पाहते आणि डोळे मिटवते, अश्रू लपवते. तिला एक वाटतं जर माझ्या डोळ्यातून अश्रू पडले ना, हा माझा बाप रडायला, ह्या बापाच्या डोळ्यातून अश्रू पडायला नको हे तिला वाटत असतं. कारण बापाच्या डोळ्यातून अश्रू निघाले ना, सर्वात जास्त जे वाईट वाटतं ते लेकीला वाटत असतं. मुलगा कधीच काही बोलणार नाही, पण लेकीने बाप असा कधी दुःखामध्ये असला ना, सर्वात त्याचं दुःख ओळखती ना ती लेक असते. कारण त्या लेकाला माहीत असतं माझा बाप काय. तेव्हा स्वामी महाराजांचे डोळे भरून आले आणि तेव्हा तिला वाटू लागलं का स्वामींचे डोळे भरून आले आणि तिची त्या चरणावर नतमस्तक झाली. आणि महाराज बोलू लागले, बाळा घरी जा, सुखाने संसार